नमस्कार मित्रांनो, आता प्रोग्रामिंग मध्ये आपण अजून एक वेगळा ऑपरेटर बघणार आहोत ज्याचं नाव आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. त्याचा उपयोग आर्डिनो प्रोग्रामिंग मध्ये कसा करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर बघूया. इन्क्रीमेंट ऑपरेटरचे दोन स्ट्रक्चर आहेत. पहिलं स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम प्लस प्लस, म्हणजे प्लस प्लस साइन ही व्हेरिएबल नेम नंतर दिली जाते, ज्याला आपण पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेशन असं सुद्धा म्हणतात. इन्क्रीमेंट म्हणजे आपला काउंटर जसं एकेकनी वाढतो तसं आपण इन्क्रीमेंट पण एकेकनी करतो. एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही एकेकनी वाढत जाणार. आता याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन, तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं की व्हेरिएबल आधी वापरला जातो आणि मग इन्क्रीमेंट होतं, म्हणून याला पोस्ट इन्क्रीमेंट म्हणतात. दुसरं स्ट्रक्चर प्लस प्लस व्हेरिएबल नेम, याच्यामध्ये प्लस प्लस साइन ही बिफोर म्हणजे आधी दिली जाते व्हेरिएबल नेमच्या, म्हणून याला प्री इन्क्रीमेंट ऑपरेशन असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये काय होतं की व्हेरिएबल नेम आधी इन्क्रीमेंट होतो आणि मग एक्झिक्युशनला तो दिला जातो. त्यामुळे एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन ची व्हॅल्यू आधी वाढणार आणि मग ती असाइन होणार. उदाहरण बघूया. एक्स इज इक्वल टू 5 आणि एक्स प्लस प्लस लिहिलं तर काय होणार, आता एक्स प्लस प्लस म्हणजे पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे, ज्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आधी असाइन होणार आणि मग इन्क्रीमेंट होणार. त्यामुळे इथे एक्सची व्हॅल्यू 5 आहे, तर इथे आधी 5 असाइन होणार आणि मग इन्क्रीमेंट होणार. प्री इन्क्रीमेंट मध्ये काय होतं, प्लस प्लस एक्स लिहितो. आता उदाहरण बघूया. एक्स इज इक्वल टू 5 आणि आपण लिहिलं प्लस प्लस एक्स, म्हणजे काय होणार, आधी तो व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार आणि मग एक्सला असाइन करणार. एक्सची व्हॅल्यू आहे 5, आधी तो इन्क्रीमेंट करणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6 एकनी इन्क्रीमेंट करणार, 6 होणार आणि ती असाइन होणार एक्सला, म्हणून एक्स इज इक्वल टू 6. आता डिक्रीमेंट ऑपरेटर बघूया. डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे काय करणार, एकनी व्हॅल्यू कमी करणार. इथे पण दोन स्ट्रक्चर आहेत. व्हेरिएबल नेम मायनस मायनस, म्हणजे मायनस मायनस साइन ही व्हेरिएबल नेम नंतर दिली जाते, ज्याला आपण पोस्ट डिक्रीमेंट म्हणतो. याच्यात पण सेम होतं, आधी असाइन होते व्हॅल्यू आणि मग डिक्रीमेंट होते. दुसरं स्ट्रक्चर आहे मायनस मायनस व्हेरिएबल नेम. याच्यामध्ये मायनस साइन ही व्हेरिएबल नेमच्या आधी दिली जाते, म्हणून याला प्री डिक्रीमेंट ऑपरेशन असं म्हणतात. याच्यामध्ये पण सेम, आधी व्हॅल्यू डिक्रीमेंट होते आणि मग ती असाइन होते. बघूया. एक्स इज इक्वल टू 5, एक्स मायनस मायनस लिहिल्यानंतर काय होणार, आधी एक्सची व्हॅल्यू असाइन होणार, म्हणून एक्स इज इक्वल टू आधी 5 मिळणार. आणि एक्स इज इक्वल टू 5 मायनस मायनस एक्स केलं तर काय होणार, आधी प्री डिक्रीमेंट होणार, म्हणून आधी एक्सची व्हॅल्यू डिक्रीमेंट होणार, एक्सची व्हॅल्यू 4 होणार आणि मग ती असाइन होणार, म्हणून इथे आन्सर मिळणार 4. चला तर आपण करून बघूया. आर्डिनो मध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर कसं वापरायचं ते बघूया. इकडे एक प्रोग्राम लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये काउंट घेतला आहे, जो स्टार्टिंगला 0 आहे. आउटपुट आपण सिरियल मॉनिटरवर बघणार आहोत, त्यामुळे इथे आपण सिरियल मॉनिटरला इनिशियलाइज केले बॉड रेट 9600 आणि आपण काउंटची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. मेसेज दिला आहे आणि इथे सिरियल प्रिंट काउंट प्लस प्लस. काउंट प्लस प्लस म्हणजे काय करणार, आधी काउंटची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे आधी ती प्रिंट करणार आणि मग ती इन्क्रीमेंट करणार. इकडे डिले आहे. चला तर आपण करून बघूया. रन करूया प्रोग्राम आणि सिरियल मॉनिटरवर बघूया काय दिसते. बघा, आधी 0 पासून स्टार्ट केलं, कारण आधी तो व्हॅल्यू प्रिंट करतो आणि मग इन्क्रीमेंट करतो. आणि इथे लक्ष द्यायचं, इथे बॉड रेट आपण जो दिला आहे तो 9600 आहे का नाही. जर हा बॉड रेट वेगळा असेल तर तुमची आउटपुट याच्यावर दिसणार नाही, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण चेंज करूया. इथे आधी प्लस प्लस देऊया आणि मग इन्क्रीमेंट करूया. आधी प्लस प्लस दिला आहे आणि मग व्हेरिएबल लिहिला आहे. आता इथे काय होणार, तर आधी तो व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार आणि मग ती असाइन करणार काउंट व्हेरिएबलला. त्यामुळे आपण जे प्रिंट करतो आहे त्याच्यात फरक होणार. आता काय फरक होते ते आपण रन करून बघूया. आता तुम्ही बघाल इथे काउंटची व्हॅल्यू 0 पासून न स्टार्ट होता 1 ने झाली, कारण काय होते, आधी तो इन्क्रीमेंट करतोय आणि मग काउंटला तो असाइन करतोय. तर हा फरक आहे काउंट प्लस प्लस आणि प्लस प्लस काउंट मध्ये. त्याचप्रमाणे जर आपण मायनस मायनस केलं आणि इथे आपण स्टार्ट केलं 100 ने,
तर बघूया काय फरक होतोय. आता काय होणार, आधी मायनस होणार आणि मग ती व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे 99 काउंटला असाइन होणार. आता सिरियल मॉनिटरवर बघूया. बघा 99 मग 98 97 बरोबर. आता उलट करून बघूया आपण. काउंट नंतर मायनस मायनस. मग काय करणार, आधी काउंटची व्हॅल्यू प्रिंट करणार आणि मग तो डिक्रिमेंट करणार. चला तर परत बघूया. म्हणजे आधी 100 मग 99 बरोबर. हे बघा इथे चेंज झाला. आता आधी 100 प्रिंट केला मग 99 98 97 19.